हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बीडच्या परळीत पुन्हा नवीन समीकरण. शिवसेना राष्ट्रवादीची एमआयएम सोबत युती, तर प्रचारावेळी एमआयएम कडून पंकजा मुंडेंवरच करण्यात आले होते गंभीर आरोप. पिंपरी चिंचवडमधील गुंडगिरी मोडून काढणारच, अजित पवारांचा थेट इशारा. तर अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत आम्ही बांगड्या भरल्या आहेत का म्हणत महेश लांडगेंचं अजित पवारांना खोचक प्रत्युत्तर. दिल्लीहून जे सांगितलं जाणार तेच फडणवीसांना ऐकावं लागणार. त्यांनी कितीही चंद्रसूर्याचे दाखले दिले तरीही त्यांना दिल्लीचं ऐकावं लागेल. राज ठाकरेंचा फडणवीसांना पुन्हा एकदा जोरदार टोला. पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा. संयुक्त सभेतून काय घणाघात करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. नागपूरमध्ये परिणय फुकेंनी दिला बटोगे तो फसोगेचा नारा. भूलथापांना बळी पडलो तर आपलंच नुकसान होणार. भाजप नेते परिणय फुकेंचा विरोधकांवर हल्लाबोल. भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. हातात तुणतुणं घेऊन ते उभे आहेत म्हणत जयंत पाटलांचा भाजपवर जोरदार निशाणा. रवींद्र चव्हाणांनी असं वक्तव्य करायला नको. लोकभावना दुखावल्याची किंमत मोजावी लागते. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांवर केलेल्या टीकेचा अमित देशमुखांकडून समाचार. आणि नागपूरच्या सावनेरमध्ये 4 ठिकाणी ईडीचे छापे. माजी मंत्री काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याशी संबंधित लोकांवर छापेमारी झाल्याची माहिती. दुपारच्या बातम्यांना आता सुरुवात करूयात. अंबरनाथ आणि अकोटमधलं एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या युतीचं प्रकरण ताजं असतानाच आता अशीच आणखी एक युती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी नवीन युती साकारली आहे. गटनेता निवडीसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत. या नवीन गटात नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 16, शिवसेना शिंदे पक्षाचे 2, एमआयएमचा 1 आणि अपक्ष 4 अशा 24 जणांचा समावेश आहे. यामधून गटनेतेपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच एमआयएम सदस्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. नवाब मलिक यांच्या मांडीला बसणार नाही वगैरे असे सांगत होते. तुमच्या सरकारमध्ये धर्मांध आणि राष्ट्रद्रोही लोक आहेत असे सांगणारे हे लोक आहेत ना. मग एमआयएम बरोबर बसतात, काँग्रेस बरोबर बसतात. त्यांना काँग्रेसचा प्रचंड राग तिटकारा होता शिंद्यांना किंवा भाजपला. मग आता तुम्ही काँग्रेस बरोबरही बसताय मांडीला मांडी लावून आणि एमआयएमच्या लोकांनाही मांडीवर घेऊन बसताय. त्याच्यावरती उत्तर द्या ना. तुम्हाला आमचा त्रास यासाठी झाला की आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही अमुक केलं, आम्ही काँग्रेस बरोबर बसणार नाही. बरं का, हे कोण म्हणत होतं? मिंदे म्हणत होते. आम्हाला काँग्रेसचा विषय प्रचंड घृणा आहे. त्यांना थोडी अधुरी माहिती, जास्त माहिती घ्या. चौकस बुद्धी तुमची. एमआयएमवर आमच्या सारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात. तुमची सुद्धा हिंमत नाही. आणि म्हणून एमआयएम फमाम हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत. संभाजीनगरमध्ये जे काही 12 उभे केलेत ना तुम्ही, 12 ते बघा. तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही कधी एमआयएम फमाम येत आमच्या कोसत दूर राहणार, कधी त्यांच्या बरोबर नाही होती. एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट
और शिवसेना साथ में थी। उसके बाद राष्ट्रवादी का पक्ष एमआईएम के साथ गया, उससे हमारा कोई संबंध नहीं। और अंबादास दानवे को इसका बुरा क्यों लगा? अंबादास दानवे तो खुद एमआईएम के लोगों के वोट के ऊपर चुन के आया है। ये लोगों ने छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका में तो मुस्लिम कॉन्ट्रैक्टर उन्होंने लाए। तो अंबादास दानवे को कब ये चिंता होने लगी कि शिवसेना एमआईएम के साथ गए? हम एमआईएम के साथ बिल्कुल नहीं गए। हमारा वहाँ स्वतंत्र राष्ट्र, हाँ राष्ट्रवादी उनके साथ है, वो उनका सवाल है। परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे, एमआयएम शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे। ह्याच शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होते। ह्या शिंदेचे लोक एमआयएम विषयी किंवा मुसलमानांविषयी बोलतात, हे त्यांच्या बरोबर सोबत आलेले। मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो। परळीनंतर बीडमध्ये देखील शिंदेंची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षानं आघाडी केली आहे। बीड नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या एकमेकांच्या विरोधात प्रचार केलेल्या पक्षांनी गटनेता निवडताना युती केली आहे। शिवशाहू फुले आंबेडकर आघाडी स्थापन करत त्यांनी 25 नगरसेवकांचा गट स्थापन केलाय। बीड नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 नगरसेवकांसोबत एमआयएमचे शेख इलियास हे नगरसेवक या गटात सहभागी झालेत। त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे कट्टरवादी पक्ष सत्ता स्थापनेच्या वेळी एकत्रित आल्यानं विरोधकांकडून टीका केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, बीडमध्ये देखील जे गटनेता स्थापन करत असताना नगरपालिकेमध्ये एमआयएम आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळाले। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गटनेता नियुक्त करण्यात आला, शिवशाहू फुले आंबेडकर आघाडी स्थापन करण्यात आली, त्या आघाडीमध्ये एमआयएम देखील सहभागी झालेले आहे। या अगोदर जर बघितलं तर बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएमने शिवसेना शिंदे गटाच्या विरोधामध्ये प्रचार केलेला होता, तोफा टाकलेल्या होत्या, आरोप प्रत्यारोप केले होते आणि टीका केल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या वेळी ज्यावेळेस उपनगराध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि बहुमताचा आकडा जुळवत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जो गटनेता स्थापन करण्यात आला त्यामध्ये एमआयएम देखील सोबत आले। परळीमध्ये देखील तशाच पद्धतीची घटना घडलेली आहे। त्यामुळे एमआयएम पक्ष असेल, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट असेल, हे नगरपालिका निवडणुकीत प्रचार करत असताना वेगवेगळे अजेंडे मिरवतात। मात्र प्रत्यक्षात सत्ता स्थापनेच्या वेळी दोन्ही एकत्रित येत असल्यानं चर्चा होते। साहजिकच या झालेल्या स्थानिक पातळीवरची जी आघाडी आहे याचा परिणाम आता महानगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तत्व, निष्ठा, त्याचबरोबर जे पक्षाचे ध्येय धोरण आहेत या संदर्भात बोललं जातं, तरी अशा पद्धतीनं होतं का असा देखील सवाल आता मतदारासह विरोधक देखील उपस्थित करतायत। बरं सुरेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी, अंबरनाथमधील फुटीर नगरसेवकांविरोधात काँग्रेस पक्ष कायदेशीर कारवाई करणार आहे। भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कायदेतज्ञांचा सल्ला काँग्रेसकडून घेतला जातोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करायचंच असा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतलाय। कायदेतज्ञांच्या सल्ल्यानं न्यायालयीन लढाई लढण्यात येणार आहे। अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याचीही तयारी काँग्रेसनं केली आहे। या प्रकरणी काँग्रेस आरपारची लढाई लढणार असल्याची माहिती काँग्रेसमधील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे। उमेदवारांना त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करतात रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष आहे, त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडपतात, जे राज ठाकरे म्हणाले तेच झडपतात। काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते, काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले आज काल, आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्या बरोबर घेऊन अंबरनाथ मध्ये सत्ता स्थापन करता का? तर शिंदेच्या लोकांना, शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी। बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही अशी ओरड काही जण करतायत, मात्र घरात बसून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुंबई आणि मुंबईकरांच्या व्यथा कधीच कळणार नाहीत अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली। तसंच सत्तेत असताना विकासाला ब्रेक लावणारे आता विकासावर भाषणं करतायत असा टोला देखील त्यांनी लगावला।
चांदिवली इथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची भव्य प्रचार सभा झाली आणि यावेळी ते बोलत होते. काही लोक म्हणतात की बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही असं म्हणतात. मी आपल्याला सांगतो, मग घरात बसून राहणाऱ्यांना मुंबई कळते का? फेसबुक लाईव्ह वरून मुंबई कळते का? अरे हा एकनाथ शिंदे डीप क्लीन ड्राईव्हला रस्त्यावर उतरला, कधी पाहिलं होतं रस्ते पाण्याने धुताना? या मुंबईमध्ये ते पण मुख्यमंत्री असताना नाले सफाई करताना मी स्वतः नाल्याजवळ गेलो. का जायचं नाही म्हणाले? हे काय मुख्यमंत्र्यांचं काम असतं का? मग काय मुख्यमंत्र्यांचं काम घरी बसायचं असतं का? मुंबई महापालिकेच्या रणांगणात टीकेचे बाण सोडले जात आहेत. मुंबईत जन्माला येऊन म्हातारे व्हायला आले तरी अजून मुंबईचा विकास करू शकले नाहीत असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय. नागपुरात तर्री पोहे विथ देवाभाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुवारी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित झाला. देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री मुंबई बाहेरचे असल्यानं मुंबईतल्या समस्या आहेत तरी काय अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूया. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरही बांद्रा सीलिंग तयार केली. आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो म्हणून मुंबई महाराष्ट्रात टिकली आणि तुम्ही मुंबईत राहताय, त्यांना विचारा का राहताय? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो. बरं का, आमची एक आधीची पिढी स्वर्गवासी झाली, शहीद झाली, म्हणून तुम्हाला या मुंबईमध्ये बसून महाराष्ट्रावर राज्य करता येते मिस्टर फडणवीस. आता तुम्ही तरुण आहात, अजून नागपूरचा काय विकास केला? लोक तुम्हाला दारातून हाकलून देतात, मी बघितलं काय.